मध्ये काय थॉट्स होते त्यावेळेला? नक्कीच विकेटवर राहायचं होतं. 5 पूर्ण खेळल्या तर चेस होतीलच. सो वेल प्लेड अतुल. आणि पुढील सामन्यासाठी आणि आणखीन काय अतुलला बोलायचं? यस अतुल. नक्कीच म्हणजे अजून म्हणजे महत्त्वाचं बोलायचं आहे. काही दिवस म्हणजे मी क्रिकेटचा लांब होतो. माझ्या हाताला इंजरी झाली होती, इन्फेक्शन पकडला होता. पण वाडेकर संघ आणि तसंच मी ज्या एक हांड्रमच्या संघात खेळतो कर्णसिसी म्हणून, त्यांनी मला ट्रीटमेंटसाठी जी मदत केली त्यांचे मी आभार मानेल. क्या बात, एकदा जोरदार ताला होऊन जाऊ द्या त्या दोन्ही टीमसाठी, कारण इंजर्ड होता बट तरी सुद्धा जे सहकार्य अतुलला त्यांनी केलं, अतुल देखील त्यांचा आभारी आहे. आणि त्याचबरोबर अतुलची एक जबरदस्त खेळी देखील आपण पाहिली. त्यानंतर दादा भोईर सामाजा शुभ सन्मान आपण करूया. मी सतीश दादा भोईर दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आदरणीय विनोदजी भोईर सामाजा शुभ सन्मान प्रमाणे करायचा आहे. सतीश दादा भोईर या स्पर्धेचे प्रणेते, आमचे मार्गदर्शक आणि ज्यांचं भरपूर मोठं नेतृत्व या स्पर्धेमागे आम्हाला लाभलं. सतीश दादा भोईर समाजा शुभ हस्ते विनोद दादा भोईर समाजा हा शुभ सन्मान प्रमाणे केला जातो. आज विनोद दादांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला आमदार चषक 2025 मध्ये पाहायला मिळत आहे. साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2025 मध्ये. आणि मित्रांनो, अतुलची एक जबरदस्त खेळी तर आपण पाकलीच, बट आज फायनल डे आहे. कुठे जाऊ नका. आमदार चषक 2025 पर्व दुसरं आणि आजच्या या अंतिम दिवसामध्ये चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोणता संघ पटकावेल, पण अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या लढतीला देखील होईल सुरुवात. हे दोन्ही विपक्ष जुनी डोंबिवली ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. मी घेतोय एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. आमदार चषक 2025 जशी खेळायला सुरुवात होईल पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ मलंगड बागेजी म्हात्रे सरांच्या शुभवाणीतून. मास पकले सत्र. धन्यवाद. थँक्यू विशाल. गुरुनाथजी कापसे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज जीपे केली जातील. अतुल भोईरला 67 इंडिव्हिज्युअल ज्याने बनवला गेला. वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये सडेतोड उत्तर. पहिल्या मॅचमध्ये असं वाटलं होतं की जे खेळाडू अनुपस्थित आहेत, खरं तर वाकण टीममध्ये केतन म्हात्रे नव्हता, उदेश ही नव्हता, त्यानंतर ऋषी आणि उमेश या 4 मुख्य खेळाडूंची कमतरता होती, परंतु त्याची कमी भासू दिली नव्हती अविनाश भोईर आणि किरण म्हात्रेनं. पण तो काय सडेतोड उत्तर. क्रिकेटमध्ये हेच असं की मानलो तो हार और ठाणलो तो जीत. मनामध्ये आग्रह होता, मनामध्ये संकोच नव्हता की सेकंड इनिंगमध्ये त्या धावा चेस करायच्या आहेत. आणि अखेरकार एक असा पराक्रमी विजय त्यांनी या क्रीडांगणावरती दाखवला. म्हणजे या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा कोणत्याही स्पर्धा होतील आणि वाडेकर संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरेल ना, तेव्हा आजच्या दिवसामध्ये हायलाईट होणारा सितारा अतुल भोईर, त्याची चर्चा तर आम्ही नेहमी करूच. काय सुंदर बॅटिंग परफॉर्म. खरं तर स्वतःला डेव्हलपमेंट करत असताना तुम्हाला परफॉर्मन्स जो तुमचा असतो तो क्लिअर आणि प्युअर द्यावा लागतो. त्याच्यासाठी गुड बॅटिंग अतुल. पुढ्या दुसऱ्या मॅचच्या दिशेने गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे या 2 टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या तरी सलामीची जोडी जय मसोबा चषक वसार आणि स्वप्नातली पहिली बाईक ज्याला या संगमामध्ये 2 दिवसापूर्वी मिळाली गेली, तोच रोहित पाटील ऑन द स्ट्राईक. आणि त्याच्या सोबतीला जर आपण पाहिलं तर प्रदीप काळन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. जयदेवसाठी खरं तर हे मोठं चॅलेंज असेल की त्याच्या समोर मॅन ऑफ द टुर्नामेंटची पहिली बाईक मिळणारा खेळाडू रोहित पाटील त्याच्या समोर आहे. परंतु क्रिकेट आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला खेळावं लागतं आणि खेळतोय या ठिकाणी सुरू. व्हेरी फर्स्ट बॉल, कलात्मकतेचा वापर. बॉल फक्त पाहिला, गती ओळखली गेली, पारखली गेली आणि त्याच्यानंतर कटचा फटका. रोहित पाटीलची सुरुवात, त्याच्या बॅटमधला पहिला चौकार. तुझ्यासाठी आणि पॉझिटिव्ह अप्रोचने जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण खेळतो ना, तेव्हा आपण सरावाने असं म्हणत असतो की एखादा खेळाडू परिपक्व होत असतो. या खेळाडूचा सराव खूप वेळ चालत असतो. सरावाने क्रिकेटचे अनेक सारे धडे ज्याने गिरवले आहेत ते नाव रोहित पाटील आणि त्याच्याच बॅटमधून पहिला चौकार आलाय. जागून खेळण्याचा प्रयत्न बॉलमध्ये, इथनं विकेट मिळेल. थोडीशी घाई केली, टप्पा आताही चांगला होता परंतु त्याच्यावरती रिझल्ट थोडंसं खराब पाहायला मिळालं. रोहित पाटील स्वस्त्यात होईल बाद. विशालच्या हातामध्ये झेल. पहिला फलंदाज 4 वरती डगआउट मध्ये.
मध्ये पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे, ही चर्चा आपण जरूर केली होती. कारण पॉझिटिव्ह हा शब्द फक्त आपल्याला कोरोनामध्ये थोडासा धोकादायक वाटला. कोरोनामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या कानांवरती पॉझिटिव्ह हा शब्द पडत होता तेव्हा माणसं घाबरत होती. परंतु आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा पॉझिटिव्ह अप्रोच आपण ठेवून पुढे चालू ना, तुकान भंडारी यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आले अतुल भोईरला, जे जीपेच्या माध्यमातून त्याला केलं जाईल. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली. लेंथ अँड लाईनवरती खरं तर बदलाव नव्हता. टप्पा जो पडला त्याच्यावरती अतिरिक्त बाउन्सही मिळाला नाही. रिझल्ट चांगलं मिळालं गेलं. जिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळालं विशाल जयदेवच्या खात्यामध्ये पहिली विकेट आपल्याला रोहित पाटीलची पाहायला मिळाली. प्रशांत कुंभारकर गेलाय क्रमांक 3 वरती. आक्रमक खेळाडू आहे. त्याच्यासमोर जयदेव. लेंथवरती बॉल परंतु ऑफस्टंपच्या बाहेर. बाला माने सर सांगतात की जास्त बाहेर गेला चेंडू. आपल्याला 1 for the ओव्हरचा इशाराही देताना तुम्हाला जयदेवला पाहायला मिळतात ऑफिशियल्स. ह्या गोष्टी महत्त्वाच्या, कारण जे एका काळात क्रिकेट खेळल्यात त्यांना क्रिकेटचा अनुभव असतो. आणि सध्या अनुभवी अंपायर बाळा माने सर त्यांनी दर्शवला हा व्हाईट बॉल. टीमची धाव सगळे एक सिंगलने वाढत असताना 5 या आकड्यावरती धावफलक. यावेळेला लांबून खेचण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट केल्यानंतर मागे चाललाय चेंडू विकेट किपरला बीट करून. खरं तर अनेक वर्ष ज्याने जुनी डोंबिवली टीमला घडवली, तुषार पाटील नो डाऊट एक लेजंड खेळाडू. अनेक वेळा त्यांनी क्रिकेटच्या परिपटलावरती जुनी डोंबिवलीचं नाव हे क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे नेलं. अनेक साऱ्या यंगस्टरला तो दरवर्षी आपल्या गावाच्या माध्यमातून आणत असतो. सध्या तरी जयदेववरती ही जिम्मेदारी त्यांनी दिली आहे. जिम्मेदारी तर तो खेळसुद्धा करतोय, कारण बॉलला अशाच स्थितीने तो हँडल करतोय ज्या स्थितीने त्याला यश मिळू शकतो. यश मिळालं पहिलं रोहित पाटीलची विकेट त्याच्या खात्यामध्ये. आता ही ऑप्शनवरती बॉल पुन्हा एकदा जाईल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. कधी कधी बॅट्समनच्या रेंजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जर तुम्हाला करायचा असेल ना, तर तुम्हाला ऑप्शनवरतीच बॉल ठेवावे लागतात. कारण माहिती असतं की लेग स्टंपवरती बॉल ठेवला तर शफल होऊन आता सध्या तरी अनेक सारे फलंदाज मोठे फटके खेळत असतात. ऑप्शनवरती जेव्हा आपण बॉल टाकतो ना, तेव्हा बॉल ऑनसाईडला खेचण्यात जास्त पॉवर एनर्जी जनरेट करावी लागते. त्याच्यामुळे सध्या तरी ऑप्शनच्या जास्त बाहेर ठेवतो जयदेव बॉल. आता चांगला टप्पा, 2 चेंडू वाईट, त्याच्यानंतरची रिकव्हरी. तुम्हाला रिकव्हऱ्या या क्रिकेटमध्ये कराव्याच लागतात. तुमच्या अगेन्स्ट मोठा फटका आला तर तुमच्या माइंडमध्ये या गोष्टी असतात की नेक्स्ट बॉल मोठ्या फटक्याने कन्वर्ट व्हावा नको. नंतर एखादा बॉल वाईट गेला तर तुम्हालाही असं माहीत असतं की आता एखादी मिस्टेक आपल्यावरती दबाव वाढवेल. त्याच्यामुळे दबाव न वाढावा म्हणून ऑफस्टंपचा हलकासा आतमध्ये चेंडू टाकला आणि इथनं डॉट बॉल खेळत असताना प्रदीप समोर. प्रदीप साठिया बॉल, ताकदीचा वापर, बॉल हवेमध्ये आणि वाऱ्यावरती जो बॉल आपण बघितला तर त्या वाऱ्याच्या दिशेने जात असताना मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर सिक्सर. जयदेवचा समाचार, प्रदीप काळेंच्या बॅटमधून षटकार आलाय. ऑफस्टंपच्या आता जास्त बाहेर नव्हता, पायांच्या अगदी समोर चेंडू. आणि जी आपण चर्चा केली होती ना की लेग स्टंपवरती बॉल टाकणं तेही हवेच्या दिशेने थोडंसं चुकीचंच, कारण ज्या ठिकाणी वारा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला हा बॉल. आणि क्रिकेटमध्ये हेच असं की तुम्हाला निसर्गाला अनुसरून, निसर्गाची अनुभूती घेऊन तुम्हाला ते स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतात आणि बॉलरलाही तेच कार्य करावं लागतं. 3 चेंडू चांगले टाकले, 3 चेंडू अगदी ऑफस्टंपवरती. परंतु ह्या बॉलवरती एक मिस्टेक झाली, ज्या मिस्टेकवरती बरोबर बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला. लेंथवरती बॉल नव्हता परंतु पुढे टाकण्यात हा फटका खरं तर बनवला गेला प्रदीप काळेंनं आणि त्याच्या बॅटमधून हा पहिला सिक्सर तुम्हाला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या 13. आता ऑफस्टंपवरती बॉल कडा लागली आहे. प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर रिकव्हरी केली आहे. आता हा बॉल राहिला तो म्हणजेच नाववरती जयदेवच्या. अमोल त्या ठिकाणी होते, त्याच्या हातामध्ये झेल सुंदर. विकेट नंबर 2 या ओव्हरमध्ये पडत असताना 13ला 2 धक्के अशी परिस्थिती. गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणे 2 गडी गेल्यात. आता कदाचित रोहित मात्रे मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो. दयालू काळनी या टीमकडे चांगला खेळाडू आहे. त्यानंतर आपण पाहायला गेला तर अविनाश ही चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असतो. स्लॉग ओव्हरमध्ये तोही मोठे फटके खेळू शकतो. परंतु आता ही जिम्मेदारी आहे की रोहित पाटील, प्रदीप बाद झाल्यानंतर रोहित मात्रे कदाचित मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो. चांगला खेळाडू आहे, टेक्निकल खेळाडू म्हणून त्याची ओळख. नेहमी त्याच्या बॅटमधून तुम्ही क्लासिकल स्ट्रोक बघितलात आणि ती गरज सुद्धा आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आमदार चषक 2025. तुम्ही अनुभवत आहात मित्रांनो. नुकताच ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला विशाल पाटील जे सरवलीचे आहेत, त्यांचा आवाज तुम्ही
या स्पर्धेमध्ये नव्हे तर अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आता ऐकाल, कारण यंगस्टर जेव्हा नवीन नवीन काहीसे इम्प्रूव्हमेंट करतात ना तेव्हा ते हायलाईट होतात. आणि खरं तर खूप कमी काळामध्ये आम्ही त्यांच्यासोबतच सुरुवात केली, परंतु त्यांनी खूप कमी काळामध्ये आपलं नाव समालोचित क्षेत्रामध्ये असं बनवलं आहे की आता मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायलाच मिळेल. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये सध्या तर तुम्ही त्याचा आवाज ऐकला. थँक्यू सो मच. तुम्ही आमचा आवाजालाही प्रेम देतात. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतोय. त्याच्यामुळे तुम्हा प्रेक्षकांचंही ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करत आहोत. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनल्या गेल्या 13. ओव्हर नंबर 2 मध्ये आता आलाय मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर, नवीन फलंदाज. जी चर्चा आपण करत होतो ना की रोहित म्हात्रे कदाचित मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो, तो रोहित म्हात्रे गेला क्रमांक 4 वरती, परंतु तो आहे नॉन स्ट्रायकर एंड, म्हणजेच प्रशांत कुंभारकर आता ऑन द स्ट्राईक. ओव्हर नंबर 2. राऊंड द विकेटने टप्पा समोर होता. हलक्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर तुम्हाला पाहायला मिळाला. डीपमध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डिंग थोडीशी का होईना पण तो स्लो झाली. आधी जर टप्पा कलेक्ट केला असता तर कदाचित या 2 धावा बनू शकल्या असत्या. खरं तर हाफ चान्स ही तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट कधी कधी करता येते. त्यासाठी तुम्ही पाहावं लागतं की फिल्डर बीट झाल्यात का. इथे फिल्डरने थोडासा वेळ घेतला आणि तीच संधी प्राप्त करत असताना 2 धावा. ताकदीचा वापर, कट केला, सुंदर फटका स्मॅश करत असताना बॉल चाला स्वीपर कव्हरच्या दरम्यान. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने पाठवत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. मास्टर, असं म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन. तुम्ही क्रिकेटमध्ये ताकदीपेक्षा दिमाग जास्त वापरू शकता. दिमागदार फटका, बॉलची जी गती होती, बॉलची जी मिरिट होती, त्या मिरिटवरती येऊन हा फटका तुम्हाला प्रशांतचा पाहायला मिळाला. प्रशांतसाठी अवे प्ले फ्रॉम द बॉडी. ज्या दिशेने प्रशांत चांगला खेळतोय, आता प्रिव्हियस बॉलवरती तुम्ही पाहिलं तर ऑफस्टमवरती बॉल टाकला ज्ञानेश्वरने, तिथे स्मॅश करत असताना स्वीपर कव्हरला तो फटका तुम्हाला पाहायला मिळाला. मग त्याच लेंथवरती टाकणं थोडंसं चांगलं समजलं, परंतु तो बॉल ऑप्शनच्या बाहेर गेला. तिथे रिझल्ट विपरीत मिळाला. ज्ञानेश्वर अर्थातच जुनी डोंबिवलीला टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धाव होते 8. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 20-20. व पिच ऑन साईडला क्रॉस बॅट केल्यानंतर मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. पण टप्प्यापर्यंत खरं तर पोहोचण्यासाठी फुटवर्कचा वापर तुम्हाला करावा लागतो. जेव्हा तुमच्या खेळीमध्ये फुटवर्क असेल ना तर तुम्ही कोणताही स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकता. आता मागच्या मॅचमधला काय फटका होता अतुल भोईरचा, जो एक्स्ट्रा कव्हरला त्यांनी इनसाइड आउट फटका खेळला. लाजवाब फटका, म्हणजे जेवढा पाहावा तेवढा कमीच. त्यासाठी फुटवर्क हवा लागतो. इथे फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जास्त जागा नव्हती. खरं तर बॉल पडल्यानंतर थोडासा ज्ञानेश्वरचा बॉडीवरती आला. आतापर्यंत या ओव्हरमधले बॉल समाप्त झाल्यात. आपण जर पाहिले तर 4. टीमची धावसंख्या 21. गडी गमावले गेल्या 2. फर्स्ट इनिंग सुरू आहे, जिथे संघ गिरजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली फिल्डिंग करते आणि बॅटिंग करते आई गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ ही दुटणे. टीमची धावसंख्या 21. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिले तर 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. 1 चेंडू वाईट, 1 चेंडूवरती चौकारही तुम्ही बघितला, जो चौकार आपण पाहिला प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 21. 2 गडी गमावले गेलेत. राऊंड द स्टंप ज्ञानेश्वर. ताकदीचा वापर करायचा आहे. बॉलमध्ये रिझल्ट चांगला कदाचित मिळू शकला असता, परंतु हलकंसं कनेक्शन रोहित म्हात्रेच्या बॅटच्या अगदी फ्लोमध्ये हा चेंडू आला नाही. खरं तर आपण सध्या तरी रोहित म्हात्रेला थोडासा स्ट्रगल करतानाच पाहतोय, कारण रोहित म्हात्रे सध्या तरी कदाचित सरावाचा अभावही असावा. काहीचे खेळाडू असेही असतात ज्यांचा कामकाजही त्यांना सांभाळावा लागतो, क्रिकेटही त्यांना खेळावा लागतो. कदाचित कामकाज कधी कधी असतो ना तेव्हा त्यांची प्रॅक्टिस ही थोडीशी कमी असते. रिव्हर्सचा मनसुबा अटेम्प्ट आणि सक्सेसफुल. जी गोष्ट माइंडमध्ये आपण ठाणतो ना की ती सक्सेसफुल करावी, आणि तेव्हा आपल्याला सक्सेसफुल रित्या तो सर करत असताना आपला काम होतो ना, तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा कॉन्फिडंट वाढतो. कॉन्फिडंटली हा फटका रिव्हर्सच्या माध्यमातून ओव्हर नंबर 2 मध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 26. बॅटिंग करतोय आई गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणे. यो रंगलाय कधी मोहिर
थँक्यू. चला एक्सपांड व्हा, विनंती करेन टीम जुनी डोंबिवली. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक जेव्हा तुमचा असेल तेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी टाइम आउट घेऊ शकता, त्याच्यामुळे आता वेळ घेऊ नका. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inला आपण एकदा विनवणी करूयात की शेवटच्या बॉलवरती चौकार कशा पद्धतीने आला तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. हा मान होता प्रशांत कुंभारकरचा, कारण त्याच्या या फटक्यावरती त्याला रिझल्ट चांगला मिळाला. रिव्हर्सच्या माध्यमातून हा फटका पहा कशा पद्धतीने राऊंड द विकेटने आले. टप्पा समोर नव्हता, टोळाचा वल्ला आतमध्ये आला आणि त्याला माहिती होते की हा गोलंदाज बॉल पडल्यानंतर आतमध्ये काढतो, त्याच्यासाठी रिव्हर्स जर आपण खेळलो तर रिझल्ट चांगलं मिळेल. रिझल्ट चांगलं मिळालं, त्या बॉलवरती आला चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 26. आता विचार करेल जुनी डोंबिवली की 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13च्या साहाय्याने धावा बनतात. विकेट 2 जरूर लवकर गमावले. रोहित पाटील बाद झाला, प्रदीप काळन बाद झाला, परंतु येणाऱ्या बॅटिंग ऑर्डरमध्ये यश काळन, दयालू आणि मैदानाच्या आतमध्ये अजून अविनाश जाणं बाकी आहे. तेही चांगले फटके खेळतात, परंतु सध्या जर ही पार्टनरशिप जर टिकेल तर अतिउत्तम होईल टीम हे दुटणेसाठी. बॉल लेंथ वरती ऑन साइडला वाईडचा इशारा करतात अंपायर्स, परंतु ऑफस्टम्पच्या आतमधून गेलाय. 1 बाउन्सचा इशाराही दिलाय अंपायर्सने. 1 फॉर दी ओव्हर. यानंतर बाउन्सर बॉल हाताळू शकत नाही दिशांग. त्याची उंची तुम्ही पहा, कदाचित तो उंचीचा वापर जास्त करतो, लेन बॉल जास्त टाकत असावा. हा बाउन्सर बॉल पहिलाच होता, परंतु हाईट फॅक्टर जास्त असल्या कारणाने पंचाने घोषित केला की यानंतर बाउन्सर तो हाताळू शकत नाही. रोहित मात्रेसाठी हा बॉल लेफ्ट केला गेलाय चेंडू. खरं तर टीम जेव्हा अडचणीमध्ये असते ना तेव्हा तुमच्याकडनं जास्त अशा अपेक्षा असतात. आता सध्या तरी हेदुटणे संघ अडचणीमध्ये नाहीये, तरी अशा अपेक्षा का असतील, कारण पहिली मॅच त्यांनी क्रीडांगणाच्या बाहेर पाहिली आहे आतमध्ये चालू असलेली की 73 धावसंख्येचा पाठलाही होऊ शकतो. खरं तर खेळपट्टी आणि सध्या तरी वातावरण ही सध्या तरी पोषक आहे ॲज अ बॅटर म्हणून, त्याच्यामुळे सध्या तरी त्यांच्या अशा अपेक्षा असतील की रोहित मात्रेच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक यावे. ऑन साइडला प्ले डाऊन झाले, टप्पा पडला, बॅटचं हलकंसं करेक्शन. अगदी संघर्षच करत होता मैदानाच्या आतमध्ये रोहित मात्रे, अखेरकार त्याचा संघर्ष संपला. लागणारा झटका क्रमांक 3 टीम गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणेला. तिसरा फलंदाज बाद झालाय, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय यश काळन. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. नेहमी मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन बघून हँडल करताना तुम्ही या खेळाडूला बघितलं. जय मसोबा वसारच्या चषकामध्ये खरं तर पहिल्याच मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती, जो तो इंजुरी फेस करतोय. तुम्ही जर व्यवस्थित त्याला बघितलं तर पायांवरती बेल्ट लावून तो बॅटिंग करतोय. इंजुरी होती, परंतु इंजुरीमधून रिकवर होत असताना सध्या त्याचे क्लासिकल फटके या हंगामामध्ये पाहायला मिळालात आणि त्याच फटक्यांची आता गरज आहे संघ हे दुटणेला. षटक क्रमांक 3 सुरू आहे. या ओव्हरमध्ये एक वाईट बॉल आला, एक विकेट आला आणि एक डॉट बॉल या आपल्याला पाहायला मिळाला. यश काळन, यशसाठी हा बॉल मी म्हटलं होतं की तंत्रशुद्ध फटके या खेळाडूच्या बॅटमधून येत असत. बॉल डायव्हर्ट झाला आउटफील्डच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणाला बॉलला अडवलं गेलं. तिसरीचा प्रयत्न सुरू केला. नॉन स्ट्रायकरवरती फेके किंवा स्ट्रायकिंग एंडवरती जरी आली तरी रिझल्ट या ठिकाणी चांगलाच मिळाला असता. फटका चांगला होता, कदाचित बॉल सोडला असता तर व्हाईट बॉल मिळाला असता, पुन्हा एक पर्वणी मिळाली असती यश काळनला. परंतु बॉलच्या रेषेमध्ये जाण्याचा प्रयत्न, रेषेमध्ये पोहोचले जरूर, परंतु रिझल्ट तेवढा जास्त मिळाला नाही. या बॉलवरती मिळतात धावा 3 टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. सिच्युएशन नुसार सध्या तरी परिस्थितीला अनुसरून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू आहे टीम हे दुटणेची. प्रशांतसाठी हा बॉल कट केला, टप्पा बघितला गेला, वेगाने बॉल आउटफील्ड मध्ये झाला. स्वीपर कव्हरला फिल्डिंग झाली. याही बॉलवरती कदाचित जसं यश काळनने प्रयत्न केला ना तसा हाही प्रयत्न केला. धावा तुम्हाला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. दिशांकने ना सध्या तरी या धावा कंट्रोल केल्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 13 होत्या आणि या ओव्हरमध्ये आता तरी फक्त 5च धावा खर्च झाल्यात. अजूनही 2 चेंडू या ओव्हरमधले शिल्लक आहेत.
एवढा चांगला बॉल आहे, अपील केली जाते कॉट बिहाइंडची, पण तो वाईट बॉलचा इशारा. कधी कधी कॉट बिहाइंडची अपील का करत असतात खेळाडू, याच्या मागचं एकमेव कारण की त्यांनाही माहीत असतं की व्हाईट बॉल गेलाय, सो व्हाईट बॉल कधी कधी गाळण्यासाठी खेळाडू अपील करत असतात. तेच दृश्य तुम्हाला पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारची बॅट कडा नव्हती, त्या अनुमानाने अपील केली, परंतु पंचांनी घोषित केला हा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 32. यशसाठी हा बॉल ताकदीने बॉलला पाठवला गेलाय. वारा तिथेच मारा हा मंत्र दाखवत असताना सांगत असताना यश काळेंचा पहिला वार, षटकार. थँक्यू. क्रिकेट आणि बुद्धिबळाचा खेळ हा पण अशा रीतीने सेम म्हणू शकतो कारण बुद्धिबळाच्या खेळामध्ये तुम्ही पहा एक प्यादा सुद्धा तुमच्या समोरच्या राजाला हा चेक देऊ शकतो. तशा प्रकारे क्रिकेटमध्ये असतो एक खेळाडू कधी या क्रिकेटच्या पैदामध्ये येऊन तो आक्रमक होऊ शकतो. तेच तुम्हाला पाहायला मिळालं यश काळेंचं. यावेळेला बॅटची हलकीशी गडा थांबवतात त्या ठिकाणी कारण शेवटचा बॉल होता या तिसऱ्या ओव्हरचा. अर्थातच या बॉलवरती एकही धाव नाही आहेत. षटकार आला, षटकाराने या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च झाल्या 12. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद हे दुटणे संघ पोहोचलाय 38 या आकड्यावरती. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. जोपर्यंत बसतील प्लेयर पाणी पित तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. एसबी ग्रुपच्या साऱ्या पोरांचा आयोजन दमदार, खेळाडूंचा यो सन्मान करते सतीश दादा भोईर, मुलाचा कार्य लाभला या आज या साऱ्या पोरांचा, मुलाचा कार्य लाभला या आज या साऱ्या पोरांचा. चला चला हो जाऊया बघाया आमदार यशोधोनाचा जोडीत, चला चला हो जाऊया बघाया आमदार यशोधोनाचा जोडीत, चला हो जाऊया बघाया. सन्माननीय निलेशजी गायकर आणि किसन कारभारी साहेब या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी किसन पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मंचावरती बसून ते या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचेही आमदार चषक आणि ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा अर्थातच सतीशजी चंद्रकांत भोईर यांच्या या स्पर्धेमध्ये ते आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर येते. आपण पहिल्या इनिंगच्या 3 ओव्हरचा आराखडा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. जयदेवच्या षटकामध्ये 2 विकेट महत्त्वाचे आले. रोहित पाटील त्याच ओव्हरमध्ये बाद झाला. प्रदीप काळनी त्याच ओव्हरमध्ये बाद होताना तुम्ही पाहिला. रोहित मात्रेने थोडासा स्ट्रगल केला. त्याच्या बॅटमधून फक्त सिंगल बनली. ज्ञानेश्वरच्या ओव्हरमध्ये त्याची विकेट नव्हे, दीक्षांतच्या ओव्हरमध्ये त्याची विकेट आली. आणि मैदानाच्या आतमध्ये यश काळन आत्तापर्यंत 5व्या क्रमांकावरती जाताना तुम्हाला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधनं आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळाला धावा 9. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 37. 2 ओव्हरचा खेळ आता बाकी आहे. या 2 ओव्हरमध्ये प्रयत्न असावा संघ हेदुटणेचा की 50 या 55+ एवढ्या धावपलकावरती पोहोचावा. तर दुसऱ्या बाजूला विचार करत असेल जुनी डोंबिवली तुषार पाटील की आता बॉलिंगचा भार जो 4थ्या ओव्हरमध्ये आपण सोपवणार आहोत. सध्या तरी यूज केला जातो फ्रेश बॉलर अमोल. पहिलं षटक जयदेवने हाताळलं. ज्ञानेश्वरने दुसरं षटक, दिशांगने षटक हाताळलं. पाहिलं गेलं तर तिसरं आणि फ्रेश बॉलर सध्या तरी 4थं षटक अमोल या ठिकाणी हाताळण्यासाठी झालाय सज्ज. प्रशांतही चांगला खेळतोय. प्रशांतच्या वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला गेला तर प्रशांत आतापर्यंत 7 चेंडू फेस करत असताना त्यांनी बनवल्या 13. 4चं योगदान राहिलं रोहितचं, 6चं योगदान राहिलं प्रदीप काळनचं. रोहित मात्रेने एका धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमला दिलं. आणि सध्या तरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत कुंभारकर आणि यश काळन तुम्हाला पाहायला मिळतीये. आमदार चषक 2025 तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम जुनी डोंबिवली टायमर आम्ही लावलेला आहे त्याच्यामुळे विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. अमोलचा प्रशांतसाठी हा बॉल टर्न झाला. टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस. फिरकीचे बॉलर जे असतात ना ते नेहमीच खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डोकेदुखी ठरतात. यांचे बॉल जर तुम्हाला परफेक्टली रेषेमध्ये आणायचे असतील ना तर बॉलची लेंथ, बॉलची लाईन, बॉलची गती ही तुम्हाला नजरेने ओळखायची असते.
ओळखण्यात थोडासा अपयश आला आणि प्रशांतचा हा डॉट बॉल थोडासा पुढे आला, हलकंसं कनेक्शन, ऑन साईडला चाललाय बॉल, कदाचित स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल यश. मैदानाच्या आतमध्ये तो अगेन स्विंग चांगला खेळतो. नेहमी तुम्ही त्याची बॅटिंग बघितली तर अनेक साऱ्या फिरकीच्या बॉलरला तो थोडासा मागडा ठरवत असतो, परंतु आता या ठिकाणी अमोलच्या विरोधात त्याचा खेळ कसा राहील. मागच्या काहीशा दिवसापूर्वी झालेला जय मोसोबा वसारच्या चषकामध्ये यश काळेंचा खेळ चांगला राहिला. त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर हर्षद भंडारीला बेस्ट बॉलरचा किताब या ठिकाणी मिळाला गेला आणि रोहित पाटीलनं त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटची बाईक उचलली. ताकदीचा वापर, चर्चा सुरू होती की यश काळन अगेन स्विंग चांगला खेळत असतो. बॅटचा स्विंग प्रॉपर लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. यश काळन ऑन द फायर, सिक्सर. थँक्यू डीजे. या धावा ज्या बनतात ना त्या धावा आता रोकाव्या लागतील, कारण रोहित पाटील, यश काळन, हर्षद भंडारे आणि अविनाश काळन यांना सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला सोसावं लागेल. अजून एक स्टेप डाऊन द ग्राउंड, वर शॉट, सुंदर फटका, अगदी धनुष्य बाणासारखा सरळ बॉल चला बॉर्डरच्या बाहेर. इट्स अ 2 इन अ रो, सिक्सर. थँक्यू डीजे. कॉन्फिडेंटली स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर टू बॉलर हेड, आणि काय फटका तुम्हाला पाहायला मिळाला. या फटक्याची चटके कदाचित बसले असावे अमोलला. 51 धावसंख्या, 50 अप तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळतात स्कोरवरती. आणि हा स्ट्रोक पहा, कॉन्फिडेंटली स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही सिद्धता गरजेची असते आणि ते सिद्ध केले मैदानाच्या आतमध्ये. यश काळेने लागोपाठचे 2 सिक्सर अमोलच्या विरोधात त्याने मारले गेल्यात. काय फटका होता. याच्या अगोदरचा अगेन स्विंग ऑन साईडला लॉंग ऑनला, आणि आता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी सरळ बॉल. बघितलं गेलं तर बॉलर आणि अंपायरच्या अगदी डोक्यावरून एअर स्ट्राईक साठी बॉल पाठवला गेला त्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. या 2 षटकांनी टीमची धावसंख्या 51. ओव्हर द विकेटने आता स्विच इट, पण तो अनसक्सेसफुल. स्वीपर कव्हर फील्डर आणि कॅच ड्रॉप झाली. अशा सिच्युएशनला तुम्ही जर अशा खेळाडूची कॅच ड्रॉप करता ज्या खेळाडूने तुमच्या बॉलरला मागणे ठरवलंय, पण कॅच ड्रॉप जशी झाली आहे तशी यशच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे की कॅच माझी ड्रॉप झाली. कदाचित हेही झालं असावं की हवा जेव्हा असते ना तेव्हा बॉल गेल्यानंतर तो थोडासा वाऱ्याने डगमगतो. कधी कधी बॉल मागे जातो, कधी पुढे येतो, कारण निसर्गाच्या पुढे कोणी जाऊच शकत नाही. तो अनुमान लावणं थोडंसं चुकलो, परंतु एक सिंगल मिळते आणि सिंगलने टीमची धावसंख्या 52. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला, इथनं विकेट. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. दोन्ही खेळाडूंना खरं संध्या मिळाल्यात. ही संधी प्राप्त झाली होती, परंतु ती संधी मिस झाली. 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर आपण धावा कमी बघितला, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल पाहिले गेले तर षटकार आले 2. तब्बल या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या 15. म्हणजे 3 ओव्हरच्या अनुमानाने या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 53, जिथे बॅटिंग करतो आई गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणे. धावा झालेल्या आहेत. 53. 3 गड्यांचा मोबदला. 3 गडी लवकर बाद झाले, त्याचा कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट नाहीये. पार रोहित पाटीलची आपण चर्चा केली होती की मॅन ऑफ द टुर्नामेंटची स्वप्नातली पहिली बाईक त्याला मिळाली. प्रदीप काळन त्याच्या सोबतीला असताना चांगला खेळतो, तोही स्वस्त्यामध्ये बाद झाला. रोहित मात्रेही बाद झाला, परंतु त्याचा कोणत्याच पद्धतीने इम्पॅक्ट पडू दिला नाही. स्पेशली यश काळन आणि प्रशांत कुंभारकरने, कारण सुरुवात चांगली केली. प्रशांत कुंभारकरने प्रदीप बाद झाल्यानंतर थोडंसं स्वतःला खरं तर मोटिवेट केलं, मोटिवेट होऊ दिलं नाही. प्रेझेन्स ऑफ माइंड तो थोडासा टेम्परामेंटने केला, परंतु त्याच्यानंतर जो अटॅक पाहायला मिळाला ना तो अगदी चांगला होता, माइंड ब्लोईंग. कारण जे 2 मोठे फटके आले ना तिथंच थोडासा माइंडमध्ये अमोलच्या चालू होता की आता या ओव्हरमध्ये जास्त धावा जातील. एक्झॅक्टली त्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही टीमची धावसंख्या पाहायला मिळते तुम्हाला 53. सेकंड इनिंगमध्ये रोहित पाटील, यश काळन, हर्षद भंडारी, त्यानंतर तुम्हाला अविनाश काळनलाही जिरायचं आहे, त्याच्यामुळे हे षटक इकॉनॉमिकल राहायला हवं. ऑफस्टमवरती बॉल, 4था चेंडू कदाचित असावा जो प्रशांतसाठी ऑफस्टमवरती आला.
कारण याच्या अगोदर सुद्धा सर्व बॉल जयदेवने ऑप्शनवरती ठेवले. त्याच्या विरोधात पहिला चौकार आला होता, तोही तुम्हाला आठवत असावा की कबो पॉईंटच्या दरम्यान तो गेला चौकार. त्याच्यानंतर त्याची विकेट मिळाली गेली. त्यानंतर सेकंड बॉलवरती त्यांनी व्हाईट बॉल आणि त्याच ओव्हरमध्ये तुम्ही दुसरी विकेट पाहिली जिथे प्रदीप काळन बाद झाले. हा इकॉनॉमिकल बॉलर आहे, नेहमी विकेट टेकर राहिला. त्याला ही सिच्युएशन आता हँडल करायचे कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. परंतु त्याच्या समोर कोण? यश काळन. यशसाठी हा बॉल ऑन साईडला रिदम मध्ये आला नाही, मिड विकेटला चाललाय बॉल. 2 टप्प्यावरती अडवला गेलाय. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकरवरती फेकी, पण तो फेकी आली. विकेट गेली तरी हरकत नसेल कारण यश काळनच या ठिकाणी असेल स्ट्रायकिंग एंडवरती. म्हणजे विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर आणि 4थ्या विकेटच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 54. सध्या तरी फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना संघ हे दुटणे 54 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. अजून एक गोष्टीची चर्चा जरूर आपण करू की यस 55 झालेले आहेत कारण गुणतालिकेवरती एक धावसंख्येची नोंद नव्हती, थोडीशी क्षमा असावी. सध्या तरी ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत आहेत. दिनेशजी जाधव चांगली पाहिलं गेलं तर ते लेखी करतायत, स्कोर कार्ड चांगला. आणि दुसऱ्या बाजूला हँडसम अँड डान्सिंग पर्सनॅलिटी तर नीरज अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये. मैदानाच्या आतमध्ये अनेक सारे खेळाडू तुम्हाला ग्लास लावत असताना पाहायला मिळतील, परंतु हा पहिला अपडेटर आहे जो अपडेट रूममध्ये ग्लास लावून अपडेटिंग करतो. सुंदर 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 फटका, काय फटका होता. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये जसा यश काळनचा तडाखा तुम्हाला पाहायला मिळाला ना, याही बॉलवरती क्लासिकल लॉफ करत असताना स्टेट डाऊन दी ग्राउंडच्या माध्यमातून अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू सीमा पार, षटकार. ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे समाज कल्याण न्यास अध्यक्ष भारत सरकार आदरणीय डॉक्टर सोन्या काशीनाथ पाटील साहेब यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आमदार चषक 2025 पर्व आपल्या समोर सुरू आहे. दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आदरणीय उद्योगपती सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या वतीने तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, सुस्वागत आहे. सध्या पाहुण्यांसाठी फटाक्यांची आतिषबाजी, परंतु इथनं षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. यश काळांची खूप चांगल्या प्रकारे सध्या तरी टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत असताना तो पाहायला मिळतोय. 61 धावा टीमच्या टोटलमध्ये. गडी गमावले गेले 4. यशच्या इंडिव्हिज्युअल 29 धावा. पहिली मॅच कधी यशनी पाहिली, अगदी डोळ्यासमोर त्याच्या चित्र होतं की बॉल कशा रीतीने खेळावा. आणि शेणामातीने सारवलेली जी विकेट असते ना, तिथे बॉलरलाही बेनिफिट मिळतो आणि बॅट्समनलाही बेनिफिट मिळतो. कारण त्या खेळपट्टीवरती जास्त बॉल लेंथवरती टाकल्यानंतर टॉस होत नाही, त्याचाच फायदा मिळाला गेला यश काळन. आणि त्याच्या बॅटमधून पहिला सिक्सर या ओव्हरमध्ये. खुलवटापाचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर अगदी पायात टाकला होता चेंडू. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय, दुसऱ्या बाजूला आलाय यश काळन. विकेट मिळाली असती परंतु तिसरी मिस्टेक. 3 मिस्टेक झाल्यात या सिच्युएशनला. तुम्ही मिस्टेक तिसरी करतात. एक झेल ड्रॉप झाली, हाच तो यश काळन ज्याची कॅच ड्रॉप झाली. जेव्हा स्वीपर कव्हरला त्याची कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून आपल्याला त्या ओव्हरमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. या एक मिस्टेक तुम्हाला किती महागड्या ठरतात ते तुम्ही या मॅच मध्ये पाहिलंच असेल. आदरणीय अनिलजी केणे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय साई जाधव साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत, सुस्वागत आहे. परंतु सध्या तरी पाहुण्यांचं आपण व्यासपीठावरती स्वागत करतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये जयदेवचं स्वागत करतोय यश काळन. टीमची धावसंख्या 63. 63 आणि त्याच्यामध्ये अजून 6 ऍड करा. काय सुंदर सुसाट सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. यश काळन थांबायचं नाव घेत नाहीये, जणू काय टॉप गिअर मध्ये त्यांनी मोटर बाईक चालवायला सुरुवात केली. आणि या बॉलवरती ही मिळतील धावा 6, षटकार. तर काय फटका होता. ऑन साइडला काव फेस क्लिअर करत असताना षटकार त्याच्या बॅटमधून. शेवटचा बॉल ऑन साइडला तोही चाललाय गॅप मध्ये, तिथेही रिझल्ट चांगले मिळेल. आणि 4 इंडिव्हिज्युअल ऍड करू आणि सांगू यश काळनच्या 40 धावा या मॅच मध्ये कंप्लीट होत असताना. आणि गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणे पोहोचलाय तो म्हणजे धाव फलकावरती. या 4 धावा ऍड करत असताना
73 या आकड्यावरती पहिल्या मॅच मध्ये 74 आणि या मॅच मध्ये 73 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी आहे. म्हणजे 74 चेस करावा लागतील. त्या म्हणजे संघ जय गिरिजामाता क्रिकेट संघ डोंबिवलीला. जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू यश काळ्यांचं. तब्बल 40 धावा त्याचा इंडिव्हिज्युअल तुम्हाला पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने 73 धावसंख्या आणि 74 धावसंख्येचं टार्गेट बनवावं लागेल गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीला. गुड बॅटिंग यश काळन. सध्या तरी नॉट आउट ही इनिंग अजूनही आठवतात त्याच्या अशा मोठमोठ्या इनिंग. इंजर्ड आहे हा खेळाडू. तुम्ही त्याच्या पायावरती उजव्या लक्ष द्या. पायावरती पॅड घालून तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो आणि आपण असं म्हणत असतो ना की वाघ जेव्हा जखमी असतो तेव्हा खरं तर तो सगळ्यात खतरनाक असतो, सगळ्यात धोकादायक असतो. तेच तुम्हाला पाहायला मिळालं आणि आपण आता असं म्हणू शकतो की यश काळन हा जखमी वाघ आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये दहाडला. सुंदर बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. परंतु ही विसरून चालू नका की तुषार पाटील हे एक जुनं नाव आहे. तो कधी मैदानाच्या आतमध्ये किती मोठ्या धावसंख्येचा चेस करू शकतो. त्याच्यामुळे पाहावं लागेल सेकंड इनिंग मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होईल. या 74 धावसंख्या चेस होतील की नाही की या धावा डिफेंड होतील त्या ऐकवण्यासाठी जाऊया आपण या स्पर्धेचा भार ज्याने आपल्या खांद्यामध्ये ठेवला आणि स्पर्धेचा संपूर्णपणे जिम्मेदारीचा समालोचनाचा भार हा त्यांच्यावरती असतो. जो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करण काळन यांना पाहाल. परंतु सेकंड इनिंग मध्ये मी विनंती करेन या ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचा एक असा आवाज ज्याने खूप कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून सरवली गावाला ज्याने रिप्रेझेंट केलं ते म्हणजेच आमचे जवळचे परम मित्र एक हसमुख चेहरा विशालजी पाटील यांच्या शुभवाणीतून ऐकूया हे खेळाचं दुसरे सत्र. मित्रांनो मी तुर्ता थांबेन. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, अनुभवत राहा आमदार चषक 2025. धन्यवाद. दरम्यान समाज कल्याण न्यास जिल्हा प्रमुख आदरणीय मुकेश भंडारी साहेब यांचे मंचावरती आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वळूयात आपण इनिंग ब्रेक मध्ये वेळ आपल्याकडे सन्मानांकडे. मंचावरती सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग नाव समाज कल्याण न्यास अध्यक्ष भारत सरकार आदरणीय डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय उद्योगपती सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील साहेब यांचा सन्मान करावा. नेहमीच गोरगरिबांसाठी त्यांच्या आखेला धावून येतात. गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचं वाटप ज्यांच्याद्वारे करण्यात येतं आणि मोठ्या प्रमाणावरती समाजाचं आपण काहीतरी देणं आहोत आणि त्याचमुळे सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना समाजासाठी केलेली आजवर ज्यांनी कामं आणि त्याचमुळे जनसामान्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं नाव समाज कल्याण न्यास अध्यक्ष भारत सरकार आदरणीय डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विशेष सन्मान या मंचावरती आपण करतोय. आमदार चषकाचे दुसरं पर्व अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील साहेबांना समाज कल्याण न्यास अध्यक्ष भारत सरकार यांचा आपण सन्मान करतोय. सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबरीने समाज कल्याण न्यास जिल्हा प्रमुख आदरणीय मुकेश भंडारी साहेब देखील उपस्थित आहेत. मी निखिल दादा भंडारी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मुकेश दादा भंडारी यांचा आपण सन्मान करावा. समाज कल्याण न्यास जिल्हा प्रमुख. सामन्याला सुरुवात होईल त्यामुळे विनंती आहे की लवकरात लवकर आपण सन्मान देखील कव्हर करूयात. त्याचबरोबर आदरणीय निलेशजी गायकर साहेब यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी या स्पर्धेचा लाडके आयोजक सतीशजी भोईर साहेबांना विनंती करेन
थँक्यू डीजे 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 आज तुमचा वेळ वाचणार आहे, थोडं कमी वाजवा बिकॉज मंचावरती मोठ्या संख्येने मान्यवर आहेत, त्यांचाही सन्मान आपल्याला करावा लागेल जसा वेळ मिळेल, त्यामुळे थोडं लक्ष असू द्या. आदरणीय निलेश गायकर साहेब यांचा पण सन्मान करत आहोत. या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि या सन्मानाबरोबरच होऊया त्या मॅच एडिशन. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच करण सर आणि त्याचप्रमाणे थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शिवसेना उंबारडे कोळिवली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रिकेट मंडळ आणि उंबारडे आणि तसेच एसबी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 पर्व दुसरा आपण पाहतात. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये सध्या सगळीला अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि या अंतिम दिवसामध्ये जी लढत मैदानात आपण पाहतात टीम जुनी डोंबिवली त्यांचा अगेन्स्ट टीम हेदुटने. पहिलं सत्र आपण पाकले 73 बनवला गेला. 74 चा चेज आहे. फुल लेंथ टाकला स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मिड ऑन ऑफ फिल्ड इन फील्ड मध्ये त्याचा फायदा इथे घेतला गेला. बॉल दरम्यान जातो लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. स्कोर कार्ड 10 वरती. याआधी आपण 74 चा एक सक्सेसफुल चेज कंप्लीट करताना पाकलं होतं वाडेगड टीमला. बट आता तेच कार्य या सामन्यामध्ये हेदुटने अगेन्स्ट जुनी डोंबिवली संघ करेल का? धावफलक सध्या सगळीला 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत या फर्स्ट ओव्हरमध्ये. 10 ऑन द बोर्ड. सुरुवात ज्याप्रमाणे हवी होती त्याप्रमाणे सुरुवात झाली असंच मी म्हणेन, कारण 2 चौकार आतापर्यंत आले. 10 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन अपिश खेळायचं होतं, फरकटच्या अंदाजाने खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. असा स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि याआधी तुम्ही वॉइस ऑफ मलंगड भाग्यजी म्हात्रे सरांचा गोड आवाज ऐकला. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये करंजी काळन सरांचा देखील गोड आवाज अगदी तुम्ही पहिल्या दिवसापासून ऐकतात. आणि त्याचप्रमाणे पाकलं गेलं तर नो डाऊट जबरदस्त खेळ आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येकी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील फर्स्ट ऑफ ऑल बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा अगदी टोलला लागला होता. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. डॉट बॉल जसं आला काहीशा चर्चा तुषारने नक्कीच बॅटर ज्ञानेश्वर सोबत केल्या, कारण तुषारला देखील ठाऊक आहे की या चेजमध्ये जर आपल्याला जिंकायचं आहे, हा चेज आपल्याला जर कंप्लीट करायचा आहे तर सातत्याने चांगली बॅटिंग होणं ही गोष्ट महत्त्वाची राहील. धावफलक सध्या सगळे 10 वरती. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. मिस्टामिंग हवेमध्ये लॉंगॉनचे फिल्डर धावतात बट काऊ कॉर्नरचा फिल्डर देखील पोहोचला बट कॅच इथे कंप्लीट झाली नाहीये. आणि दरम्यान पूर्ण केल्या जातील इन बिटवीन या चेंडूवरती या 2 धाबा आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ. धावफलक 12. कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेले नाहीये टीम जुनी डोंबिवलीनं. व्यासपीठावरती आपण पाहू शकतात आज बहुमूल्य उपस्थिती असे आमचे चीफ गेस्ट व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकतात. सर्वमान्य सुना काशीनाथ पाटील साहेबांची उपस्थिती तुम्ही व्यासपीठावरती पाहू शकता. समाज कल्याण न्यास अध्यक्ष सातत्याने ज्यांच्या माध्यमातून समाजसेवा हीच ईश्वर सेवा जाणे नेहमीच मानले. आणि तसेच आपण पाहू शकतात समाज कल्याण जिल्हा प्रमुख मुकेशदादा भंडारी यांची देखील शुभ उपस्थिती आज आपण व्यासपीठावरती पाहतात. मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच देखील तितकीच इंटरेस्टिंग बिकॉज फर्स्ट ओव्हरमध्ये 12 ऑन द बोर्ड. अजून देखील येत्या 4 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता रिक्वायर्ड असतील रन्स 62 62 धावांची अजून देखील आवश्यकता. सेकंड ओव्हर आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर तयार होतो. हर्षद भंडारी दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतं. फर्स्ट ओव्हर आपण पाकलं बघा 12 धावा फर्स्ट ओव्हर मध्ये आला. 74 चा चेज आहे. रिक्वायर रेट जर आपण पाकलं तर पर ओव्हर ऑलमोस्ट तुम्हाला 15च बनवायचे आहेत, पण त्यात कंपॅरिझन मध्ये फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 12 आला. अजून देखील त्या 4 षटकामध्ये 62 इथे बनवायचे आहेत. सेकंड ओव्हर हर्षद भंडारी दरम्यान बॉलिंग मार्क वरती. चला अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये ही नम्र विनंती असेल, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. भरपूर सारे सामने
अशा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम दिवस आहे म्हणजे फायनल मॅच देखील आपल्याला अशा दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला अशा दिवसामध्ये मिळणार आहे की या स्पर्धेचा चॅम्पियन कोण बनेल. पण सध्या सगळीला स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तुषार आपल्याला पाहायला मिळतील. येत्या 24 चेंडूवरती 62 इथे बनवायचे आहेत आणि तुषारचे बाट चालणं मी म्हणेन या मॅचमध्ये जुनी डोंबिवली टीमसाठी महत्त्वाचं असेल. सेकंड ओव्हर हर्षद भंडारी. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहेत, एक लॉंग ऑफ आहे त्याचप्रमाणे लॉंग ऑनला देखील एक फिल्डर आपल्याला डीप मिड विकेटला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे इनफिल्डमध्ये जर पाकलं गेलं तर सध्या सगळीला मिड विकेट, स्क्वेअर लेग लेग फिल्डर, फाईन लेग थर्ड मॅन आणि दिस इज पॉइंट एक्स्ट्रा कव्हर. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवला. बॉल हवेमध्ये लॉंग ऑन उपस्थित आहेत. कॅच पकडली जाईल. सरप्राईज तुषार जरूर झाले पण सध्याच्या घडीला हा सरप्राईज करणारा क्षण आहे जुनी डोंबिवली टीमला, कारण पकीला आणि हा महत्वपूर्ण झटका लागलाय. तुषारला जावं लागेल वापस. कल्याण पश्चिम से विद्यमान आमदार सन्माननीय विश्वनाथदादा भोईर साहेबांच्या सन्मानार्थ आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहत आहात. आमदार चषक पर्व दुसरं. स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीशदादा भोईर यांचं फार चांगलं मार्गदर्शन नेतृत्व या स्पर्धेमागे लाभलं आणि आज समाज कल्याण न्यास अध्यक्ष डॉक्टर सोना काशीनाथ पाटील साहेबांची बहुमूल्य उपस्थिती आज आपण व्यासपीठावरती पाहतात. पण सध्या सगळीला जर आपण थोडा सामन्याचा विचार केला तर या सामन्यामध्ये आता अडचणीमध्ये आहे टीम जुनी डोंबिवली. कारण या परिस्थितीमध्ये तुषार बाद झालेत. रन्स फक्त 12 आहेत. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर हुक केला. हुकचा फटका. लॉंग लेगला कोणता फिल्डर नाहीये. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. विशाल पाटील यांचा बॅटमधून हा चौकार दरम्यान इथे आला. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 16 ऑन द बोर्ड. बघा तुषार बाद झाल्यानंतर मी म्हणेन विशाल पाटील आणि ज्ञानेश्वर यांच्यावरती जिम्मेदारी असेल. आता देखील हाफ ट्रॅकर आणि आता देखील जर आपण पाहिलं तर पाहावं लागेल. बॅटर देखील तेच सांगतात की बॅटचा संपर्क होता. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा येतो. हा चेंडू निर्धाव असेल बिकॉज बॅटचा संपर्क झाला होता. कदाचित हा चेंडू जर विशालने सोडून दिला असता तर नो डाऊट वाईडच मिळाला असता, कारण अतिरिक्त बाउन्स दरम्यान या चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळालं होतं. पण 1 फॉर द ओव्हरचा इशारा म्हणजे ओव्हर मधला एक बाउन्सर देखील आता इथे कंप्लीट झाला. धावफलक जर आपण पाहिलं स्थिर आहे 16 धावा धावफलकावरती. अजून देखील असताना जिंकण्याकरिता आवश्यक रन्स असतील 58. 58 धावांची अजून देखील आवश्यकता. सेकंड पॉवर प्लेस ओव्हर आपण पाहता ज्याच्यामध्ये 3 फिल्डर आपल्याला इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतात. आता फील्ड प्लेसमेंट जर पाहिले तर लॉंग ऑफ त्याचप्रमाणे एक फिल्डर लॉंग ऑनला आहे आणि एक फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळतो. आता समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. स्विंग अँड मिस. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. एक निर्धाव चेंडू देखील आदरणीय हनुमानजी भंडारी साहेब आणि त्याचबरोबर दशरथजी भंडारी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. 16 ऑन द बोर्ड. एक धक्का देखील लागला. पुढचा बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा लागली होती. दरम्यान फाईन लेगला चांगली फिल्डिंग आणि एक सिंगल रन दरम्यान इथे पूर्ण केली जाईल. बट सिंगल अथवा डबल्सने जास्त काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. जर तुम्हाला इम्पॅक्ट टाकायचा आहे, जर या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करायचं तर या क्षणाला मोठे फटके हवेत टीम जुनी डोंबिवलीला. बट प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे आणि त्यामध्ये मोठे फटके खेळणं हे कोणत्याही बॅटरीसाठी अवघडच कार्य आहे. नेक्स्ट बॉल वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं. बॅटाने बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतो. खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस आता पॉवर प्ले देखील समाप्त आणि पॉवर प्लेच्या या 2 षटकांमध्ये रन्स टोटल बनवले गेले आहेत
17 आणि धक्का लागला 1 आणि येत्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता 57 तब्बल 19 रन प्रति ओव्हर आता इथनं बनवायचा आहेत टीम जुनी डोंबिवलीला. प्रिव्हियस मॅचचे विनर वाडेकर. लक्षात घ्या यानंतर विनर मध्ये मॅचेस आपण कर्णधार मंचावरती येऊन थांबा. त्याचबरोबर मोठी देसाई आणि सोनारपाडा समीर दादा पाटील यांचा संघ पहिल्या फेरीतील थर्ड मॅच मध्ये खेळणार आहे. त्यांनी आपली उपस्थिती दर्शवा. पण यानंतर द्वितीय फेरीमधील पहिला सामना अर्थातच प्रिव्हियस मॅचचे विनर आणि या मॅचचे विनर यांच्यामध्ये पुढचा 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 18 मध्ये आता 57 धावांचं लक्ष अजून देखील शिल्लक आहे. बट पाकलं गेलं तर आता 19 रन पर ओव्हर बनवणं आणि प्रेशर तर आहेच. कारण बघा सेकंड इनिंग मध्ये काय असतं की अगोदरच आपल्यासमोर टार्गेट असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला बॅटिंग करावी लागते. आणि तर अनुसरून जर आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये बॉलिंग फार चांगली झाली. फर्स्ट ओव्हर बॉलर रोहितला आपण पाकलं. सेकंड ओव्हर हर्षल भंडारी त्यानं देखील इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली. पण सध्याच्या घडीला आता 18 मध्ये 57 बनवण्यासाठी आता गिअर शिफ्ट करावे लागतील, ॲक्सेलरेशन करावं लागेल या दोन्ही बॅटर्सला. सध्याच्या घडीला विशाल आणि त्यांच्यासमवेत ज्ञानेश्वर जोशी मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 मध्ये 57 मॅच मध्ये रंगत तेव्हा येईल जेव्हा खऱ्या अर्थाने एखादं षटक 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा एखाद्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील तेव्हा ते होऊ शकतं. हा फटका समोरच्या दिशेने लॉफ्टेड प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॉलला थेट पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच तर फटक्याची आवश्यकता आहे आणि तो फटका आला बॅटर विशाल पाटीलचा बॅटमधनं हा षटकार. हेदुडने संघ खेळतो आणि याच हेदुडने गावाचं क्रिकेट फार मोठं आहे आणि सातत्याने आपण पाकलं गेलं तर भरपूर चांगलं क्रिकेट हा संघ खेळतो. षटकार येतो विशाल पाटीलचा बॅटमधनं. धावफलक 23. आता लो फुल टॉस होता आणि धीमा गतीने हा बॉल टाकला होता. बोट फिरवली होती असंच वाटलं. डॉट बॉल प्रमाणे ते येतोय. बघा ज्या गोष्टीची चर्चा आपण जेव्हा वाडेकर संघ खेळत होता तेव्हा देखील आपण सांगितलं की परिस्थितीनुसार खेळणं ॲज अ प्लेअर तुम्हाला यायला हवं. आणि सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की सातत्याने कन्सिस्टंटली मोठे फटके हवेत टीम जुनी डोंबिवलीला. कारण 16 चेंडू 16 मध्ये आता 51 हा बॉल सोडून दिला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल धावफलक या अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर कार्ड आता 24 ऑन द बोर्ड. आमदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व वर्ष दुसरं. शिवसेना उंबारडे कोळिवली विभागीय शाखा तसेच स्वर्गीय विशाल क्रिकेट मंडळ उंबारडे आणि SB ग्रुप आणि तसेच सतीश दादा भोईर दादांच्या माध्यमातून आपण आमदार चषक 2025 पाहतात. नेक्स्ट बॉल पायावरती फुल टॉस जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क. व्हाट अ शॉट. बॉलला थेट पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा विशाल पाटीलचा बॅट मध्ये. आणखीन एक विशाल काय फटका षटकार. डॉक्टर सोना काशीनाथ पाटील साहेबांची शुभ उपस्थिती. समाज सेवा हीच ईश्वर सेवा ज्यांनी नेहमीच मानली आणि समाजसेवेमध्ये जे नेहमीच अग्रेसर असतात गोरगरिबांचा हाकेला धावणारे हे व्यक्तिमत्व आज त्यांची शुभ उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. आणि क्रिकेटवरती देखील साहेबांचं नेहमीच अफाट प्रेम राखलं. पण सध्याच्या घडीला आता आपण थोडं मॅचच्या दिशेने जाऊया. बट मॅच देखील तितकीच चांगली पाहायला मिळत आहे कारण आता पलटवार विशाल पाटीलने केला. नेक्स्ट बॉल आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. स्ट्रोक जसा कंप्लीट झाला विशाल निराश दिसला. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. एक निर्धाव चेंडू देखील मी म्हणेन की या मॅच मध्ये हेदुडने संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे कारण समीकरण फार अवघड. धावफलक सध्याच्या घडीला
30 धावा फलकावरती. अजून देखील 44 हव्यात. मिस्टामिंग हवेमध्ये फिल्डर पोहोचतात बट थोडे दूर राखतील आणि बॉल जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत पूर्ण केला जातील या 2 धावा. कारण तुषार पास झाल्यानंतर विशालवरती जिम्मेदारी होती आणि विशाल सध्या सगळे त्यांच्या परीने त्यांचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक होता 32 ऑन द बोर्ड. आणि असून देखील हा सामना जिंकण्याकरिता जुनी डोंबिवली टीमला बनवायचा आहेत. रिक्वायर्ड असतील रन्स 42. 42 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत. अजून देखील या सामन्यामध्ये येते 13 चेंडू 42 धाब्याची आवश्यकता. आणखीन एखादी बाउंड्री इथे हवी आहे. नेक्स्ट बॉल. आता लॉंग वे शफल स्वतः बॅटर झाला. त्यानंतर बॉलरने देखील प्रयत्न केले बॅटरला फॉलो करण्याचा बट ओव्हर थ्रो आणि फिल्डर काहीसे इशारे दरम्यान इथे करतात. वाईट तर आहे बाईची एक सिंगल तर पूर्ण आहे बट येस अंपायर तिसरा पंचांची मागणी ते केली गेली आहे. चेक केले जाईल कारण बेल्स पडली तर होती ते आपण देखील पाहिलं बट ती हवेने पडली की बॉल लागून पडली ते पाहावं लागेल. दरम्यान डीएसबी ग्रुपचे सर्व आणि उद्योगपती आदरणीय दीपकजी शंकर भंडारी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. डीएसबी ग्रुपचे सर्व आदरणीय उद्योगपती दीपकजी शंकर भंडारी साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होत आहे. दादांचं आम्ही आमदार चषक 2025च्या दुसऱ्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आणि बॅटर सेफ नॉट आउट म्हणजे पाकले गेले तर या रन्स देखील 2 पूर्ण झाला. 2+1 मिळतील या 3 अतिरिक्त 3 धावा मिळतील. धावफलक अतिरिक्त 3 धाव्यांच्या मदतीने आता इक्वेशन थोडं चेंज बिकॉज येत्या 13 चेंडूंवरती आता 39 धाव्यांची आवश्यकता. हे दूर संघ सध्याच्या घडीला आपण जर पाकलं गेलं तर भरपूर चांगला खेळ हा संघ करतोय. मला आठवतं की नुकतीच एक स्पर्धा कंप्लीट झाली वसार येते. त्या स्पर्धेमध्ये रनर्स बॅटिंग सुरू राखली होती. भरपूर चांगला खेळ या टीमने त्या स्पर्धेमध्ये देखील केला आणि सध्याच्या घडीला रोहित जो बॉलिंग करतोय तो त्या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट होता. हा फटका गुडघा टेकवला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब फटका. बॅटर विशाल पाटीलचा बॅटमधनं आणखीन एक तडाखा षटकार. बारा चेंडू शिल्लक 33 धावांची आवश्यकता. याआधी आपण पाहिलं होतं की 12 मध्ये 32 धावा 74चा चेस करत असतानाच कंप्लीट केलं होतं वाडेगड टीमने. आता 12 मध्ये 33 धावांचं समीकरण इथे उरलं आणि या मॅच मध्ये देखील टार्गेट 74च आहे. चला अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. टीम हेदूडने प्लीज फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. विशाल पाटील काय खेळ करतो आणि नावामध्येच दम आहे. जबरदस्त खेळी त्याच्या आतापर्यंत राखली कारण विशालचा बॅटमधून आतापर्यंत किती षटकार आले 3 षटकार 1 चौकार इंडिव्हिज्युअली तो 25 धावांवरती नॉट आउट खेळतो. हे आमचं समालोचन कक्ष दाखवलं जातं. आमचं मेन ऑपरेटर नीरज त्यांच्या समवेत मी विशाल पाटील स्वतः ठीक आमच्या मागे तुम्ही पाहू शकतात करंजी काळन सर यांना आणि तसेच ठीक आमच्या डाव्या बाजूला वॉइस ऑफ मलंगण भागीजी म्हात्रे सर यांचा देखील गोड आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला. पण आता 12 मध्ये बनवायचे आहेत 33 धावा. याआधी आपण पाहिलं होतं जेव्हा 12 मध्ये 32 धावांची आवश्यकता होती या आधीच्या सामन्यामध्ये तेव्हा अतुल भोईरने ते कार्य करून दाखवलं होतं अगेन्स्ट टीम वाकलन. चेस केला होता त्या धावा पण आता ते कार्य जुनी डोंबिवली संघ करेल का अगेन्स्ट टीम हेदूडने. 12-33 समीकरण. आणि बघा विकेट्सला आपण थोडं कंपेअर करूया की विकेट्स पहिल्या सत्रामध्ये किती गेले होते. फर्स्ट इनिंग मध्ये विकेट्स 4 गेले होते आणि या इनिंग मध्ये आतापर्यंत एकच विकेट गेलेली आहे. म्हणजे अजून देखील बघा 3 विकेट्स जर आपण पाकले तर आहेत. आणि टॉस कोणी जिंकला होता या मॅचचा. टॉस देखील जुनी डोंबिवली टीमने जिंकला होता. म्हणजे विकेट प्लस टॉसचा देखील ॲडव्हान्टेज जुनी डोंबिवली टीमकडे आहे. चला विनंती असेल की आता प्लीज फिल्डिंग सेट करा टीम हेदूडने. येथे 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. एक अप्रतिम क्रिकेटचा सोहळा आमदार चषक 2025 अशा स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधली ही दुसरी लढत हेदूडने विपक्ष जुनी डोंबिवली. आदरणीय समाजसेवक कोणगाव आदरणीय गौरवजी मुकादम आणि त्याचबरोबर संकेतजी मुकादम साहेब कोणगाव यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावर द्या.
आदरणीय गौरव मुकादम आणि आदरणीय संकेत मुकादम, समाजसेवक कोणगाव, आपलं सहर्ष स्वागत. अंतिम 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती 33 धावांची आवश्यकता आणि सेकंड लास्ट ओव्हरची जिम्मेदारी बॉलर दरम्यान यश काळन दरम्यान इथे तयार होतो. थोडा इंजर्ड आहे बट तरी सुद्धा खेळतो आणि आतापर्यंत मी म्हणे या सामन्यामध्ये फार चांगला खेळ त्याने केलाय, कारण फर्स्ट इनिंग मध्ये इंडिव्हिज्युअली 41 इंडिव्हिज्युअली बनवला होता आणि आता तोच यश काळन बॉलिंग मार्क वरती तयार होतो. चला टीम हे दोडणे फार वेळ गरज होतं, थोडी घाई करा. आता 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. विथ बॅट तर भरपूर चांगलं कार्य या मॅच मध्ये केलं यशने, बट आता विथ बॉल काय करेल, कारण मी नेहमी सांगत असतो की एखादा टोटल डिपेंड करत असताना लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर जास्त इम्पॉर्टंट असतं. म्हणजे हे षटक आपल्याला सांगू शकतं की एक्झॅक्टली हा सामना कोणत्या टीमच्या बाजूने चालला. 12 मध्ये 33 यश काळन राऊंड द विकेट. याचा पकलास बॉल पायावरती आदळला, लाऊट शाउट बट अंपायर सहमत नाहीयेत. लेग बाईज ची एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. दरम्यान भारतीय जनता पार्टी कल्याण शहराचे सचिव आणि वॉर्ड क्रमांक 1 चे अध्यक्ष आदरणीय निलेशजी रामदास भंडारी साहेबांसाठी आगमन झालेलं आहे. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत, सुस्वागत आहे. बघा मागील चेंडूवरती फार अपील आपण पाकली होती यश काळनची. नेक्स्ट बॉल. आता देखील पायावरती हेलिकॉप्टर उडवलाय आणि फिल्डर पोहोचतात लॉंग ऑनचे. हेलिकॉप्टर जरूर उडवला होता बट लँडिंग फिल्डरच्या हातामध्ये झाली. धक्का आता लागला हा दुसरा टीम जुनी डोंबिवलीला. लॉंगॉनला दयालू काढत होते, त्यांनी हे अप्रतिम कॅच पकडली. 10 मध्ये आता बनवायचे आहेत 32 धावा. 10 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावांची अजून देखील आवश्यकता. नवीन बॅटर क्रमांक 4 वरती मयूर पाटील निर्माण क्रमांक 4 वरती येतात. थँक्यू सो मच. समाज कल्याण न्यास अध्यक्ष भारत सरकार, सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग नाव आदरणीय सोनाजी काशीनाथ पाटील साहेब, आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थना होती. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आदरणीय सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. दहा चेंडू शिल्लक आहेत आणि 10 मध्ये अजून देखील 32 धावांची आवश्यकता. आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती आपण पाकली, समाज कल्याण न्यास अध्यक्ष डॉक्टर सोना काशीनाथ पाटील साहेब आपल्यामध्ये रजा घेतात. लॉंगॉनला फिल्डर आहेत दयालू आणि चांगली फिल्डिंग राखली. इन बिटवीन पूर्ण केली गेली ही एक सिंगल धाव फलक आता पुढे जातो. आता 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडू वरती आता 31 धावांची आवश्यकता आणि बॅटर आता स्ट्रायकिंग एंड वरती. ज्ञानेश्वर जोशी आपल्याला पाहायला मिळतील. विशाल दरम्यान इथे बाद झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विशालने जरूर केला बट त्याला देखील ठाऊक होतं की या परिस्थितीमध्ये मोठे फटकेच हवेत. आता 9 मध्ये 31 ते 3 चेंडू मी म्हणा मिनिमम 2 मोठे फटके हवेत टीम जुनी डोंबिवली टीमला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू हा वळण घेतो. पेस ऑफ देखील केलं होतं. डॉट बॉल इथे येतोय. एक डॉट बॉल देखील आता टीम हेदूट नेला ना विजयाच्या दिशेने घेऊन चालला. बिकॉज इथे 8 चेंडू आता समीकरण आवश्यकता असेल 31 धावांची आवश्यकता आहे. आणि बघा जेव्हा आपल्याकडे एक्स्ट्रा रनचं क्वेश्चन असं फिल्डिंग साईड असते ना तेव्हा डॉट बॉल देखील फार उपयुक्त असतात. डॉट बॉल देखील फार व्हॅल्युएबल असतात आणि सध्या सगळीला डॉट बॉल टाकतोय यश काळन. नेक्स्ट बॉल हुक करायचं होतं आणि आत्ता दिशा खराब. डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन मिळेल. 8 मध्ये अजून देखील 30 धावांची आवश्यकता आहे आणि स्टील मी म्हणेन की सामना अजून देखील बाकी आहे. 8 मध्ये 30 बनवल्या जाऊ शकतात. या क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये आपण रन्स बनताना पाकलेले आहेत. बॅटर्ससाठी अनुकूल असणारी ही खेळपट्टी 8 मध्ये 30 देखील पॉसिबल आहेत पण तो विचार आता बॅटर्सला करावा लागेल. नेक्स्ट बॉल आता हुक करायचं होतं. आता पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने येतो म्हणजे स्टम्प्स वरनं हा चेंडू गेलाय. डॉट बॉल येतोय म्हणजे आता 7 मध्ये 30 धावांची आवश्यकता. फार जास्त शफल झाले होते बॅटर त्या अनुषंगाने हा निर्धाव चेंडू. आता 7 मध्ये 30 धावांची आवश्यकता. सध्या सागडीला जर पाकले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू तर खुश आहेत. एदुडनेचे 12 देखील खुश आहे आणि एक 13वा देखील खुश आहे. 7 मध्ये 30 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल
फुल लेंथ पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू येतोय. डॉट खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या अखेरीस धावफलक 44 विकेट्स गेले 2 आणि येथे 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. मागील षटक यश काळन नेहमी म्हणेन पूर्णपणे ना जो सामना 50-50 होता, जो सामना बॅलन्सेबल होता, त्याला आता हेदूडने संघाच्या खिशामध्ये टाकलं यश काळनने. बिकॉज सेकंड लास्ट ओव्हर मध्ये यशने दिला फक्त 3 धावा आणि एक इम्पॉर्टंट विकेट विशाल पाटीलचं. 6 मध्ये 30. चला हेदूडने संघ हरी अप फिल्डिंग सेट करा. यानंतर होणारा सामना टीम वाडेघर आणि त्यांचा अगेन्स्ट चालू सामन्यातील विजेता संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल. आणि सध्या सगळीला ज्या परिस्थिती आहेत, ज्या कंडिशन्स आहेत आणि जी सिच्युएशन आहे, असंच वाटतं की हेदूडने संघ सध्या सगळीला विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. बट हे क्रिकेटचा खेळ आहे, काहीही घडू शकतं. 6 मध्ये 30 धावांची आवश्यकता. कारण क्रिकेटच्या या खेळानेच तर आपल्याला हे शिकवलं की जोपर्यंत ना समोरचा संघ जिंकत नाही तोपर्यंत आपण हार मानली नाही पाहिजे, आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. अजून देखील मी म्हणेन बघा कॅल्क्युलेशन नुसार यस इट इज पॉसिबल, बट प्रॅक्टिकली जर विचार केला तर हे समीकरण जुनी डोंबिवलीच्या रीच पासून फार दूर गेलं. 6 मध्ये 30 लास्ट ओव्हर. बॉलर अविनाश काळन द्रमाण तयार होतो या अंतिम षटकासाठी. 6 मध्ये 30. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, बॉल हवेमध्ये देखील होता, बट त्या पॉईंटचा फिल्डरने भरपूर चांगले एफर्ट्स केले. बट जर आपण पाहिलं तर हा पहिला चेंडू येतोय निर्धाव. 5 मध्ये आता 30 धावांची आवश्यकता. आणि असंच वाटतं की आता या सामन्यामध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. 5 मध्ये 30 राउंड द विकेट. नेक्स्ट बॉल ड्राईव्हचा हा फटका. आता डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला कोणताही फिल्डर नाहीये, पण आता पॉइंटचे फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतात, बॉल फील्ड करतात. आणखीन एक डॉट बॉल येईल, एक सिंगल माफी सुद्धा चेंडूवरती पूर्ण झाली. 4 मध्ये आता आवश्यकता असेल 29 धावांची. 4 मध्ये 29 बनवायचे आहेत. बघा सामना जसा समाप्त होईल विनिंग टीम आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी लवकरात लवकर या. बॉल हवेमध्ये आहे, दरम्यान फिल्डर पोहोचतात. लॉंग ऑफचे कॅच पकडली जाईल. धक्का आता लागला 3रा आणि ते 3 चेंडू 29 धावांची आवश्यकता. आणि या सामन्यामध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. चला न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा. बघा या सामन्यामध्ये आपण जुनी डोंबिवली संघाकडून अपेक्षा तर ठेवत होतो की अंतिम चरणापर्यंत ही लढत नक्कीच रंगेल, पण तसं काही झालं नाही. यश काळन या खेळाडूचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण 1 ओव्हर टाकलं, 3 धावा खर्च करून 1 विकेट प्लस बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली 41 ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण यश काळनचा पाहिला. आणि माहिती आमच्यापर्यंत ही देखील आली की इंजर्ड आहेत आणि इंजर्ड असताना सुद्धा देखील काय खेळ दाखवला, लाजवाब. 3 मध्ये 29. आता बोट फिरवली होती, बॅक ऑफ द हँड स्लोअर पण टाकायचं होतं, पण पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने हा चेंडू जातो डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. भरपूर सारे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात आणि भरपूर सारे चांगले चांगले कमेंट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. आता हा लॉफ्टेड फटका स्लॉट मध्ये थेट पाठवला प्लॉट मध्ये, पण सध्या सगळीला हे फटके फक्त प्रभावाचा अंतर इथे कमी करू शकतात. कारण हेच आपण म्हणूया की मेहरबा आते आते बहुत देर हो गई. आता 2 चेंडू शिल्लक आणि समीकरण 22 धावांची आवश्यकता. फक्त आता हाच प्रश्न शिल्लक आहे या मॅच मध्ये की टीम हेदूडने किती रन्सने हा सामना जिंकेल. हेदूडने या टीमचं देखील कौतुक करावं लागेल, कारण रिसेंटली मी म्हणेन या सीझन मध्ये फार चांगलं खेळ ते करतात. प्रत्येकी मॅच मध्ये आपण हेदूडने टीमला डॉमिनेटिंग क्रिकेट खेळताना पाहत आहोत. आणि आता जो वसाडच्या स्पर्धेमध्ये रनर्स अप देखील राखले. स्पेशली रोहितचा आवर्जून मी उल्लेख करेन. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्याला मिळालं आणि पहिली बाईक देखील त्याला मिळाली. बॉल हवेमध्ये लॉंग ऑफ फिल्डर पोहोचतात, कॅच इथे पकडली जाईल. आणखीन एक सफलता. धक्का आता हा लागलाय 4था.
हर्षद भंडारी त्याच स्पर्धेमध्ये बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट होता आणि त्याच स्पर्धेमध्ये आपण रोहितला पाहिलं होतं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. शेवटचा बॉल या मॅच मधला आणि अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त. अवघ्या 21 धावांनी हा सामना आपल्या नावावरती केला. टीम हेदुडने